नमस्कार. वेड झाडाचे या चॅनलमध्ये आपले स्वागत. तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. दसरा हा सण मोठा, आनंदा नाही तोटा असे जे म्हटले जाते ते अगदी खरे आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला तोच हा दिवस. देवीने महिषासूर राक्षसाबरोबर युद्ध करून महिषासूर राक्षसाला ठार मारले तोच हा दिवस. अश्विन शुद्ध प्रतिपदेला गड बसवून 9 दिवस नवरात्रे साजरे करून 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जातो. दसरा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. दसरा हा सण आपल्या भारतातील प्रत्येक राज्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण प्रत्येक राज्यामध्ये दसरा साजरा करण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात दसऱ्याच्या शुभेच्छा तर आपण एकमेकांना देतोच, पण शुभेच्छा देताना आपट्याची पानेसुद्धा एकमेकांना देतो. आपट्याच्या पानाचे काय बरं महत्त्व आहे? खरे पाहिले तर आपट्याचा वृक्ष आपल्या घराच्या आसपास कुठेही सापडतही नाही किंवा कुठे दिसतही नाही. आपट्याचा वृक्ष हा जंगलात आढळणारा वृक्ष आहे. पण तरीसुद्धा दसऱ्याच्या आदल्या दिवशी किंवा दसऱ्या दिवशी आपट्याची पाने घरोघरीच नव्हे तर प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचतात. याचे कारण काय बरं आहे? कारण आपट्याचा जो वृक्ष आहे तो अतिशय बहुगुणी आहे आणि त्याची पानेसुद्धा अतिशय बहुगुणी आहेत. दसऱ्याला आपट्याचीच पाने एकमेकांना का दिली जातात याबद्दल विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याच झाडाची पाने नाहीत, आपट्याचीच पाने का बरं दिली जातात? आपट्याच्या पानाला जर आपण स्पर्श केला तर तो आपल्याला खरखरीत जाणवतो. आपट्याच्या पानाचा रससुद्धा निघत नाही. ही पाने आपण एकमेकांना देतो त्यावेळी आपल्या हाताला स्पर्श होतो. ती पाने हाताळताना आपट्याच्या पानामध्ये अशी काही ऊर्जा असते की त्या पानाच्या स्पर्शाने ती ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते. दसऱ्यापूर्वीच भरपूर पाऊस पडलेला असतो. अनेक प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव झालेला असतो. जंतूंचा संसर्ग झालेला असतो. अनेक प्रकारचे साथीचे आजार पसरलेले असतात. त्यामुळे माणसाला एक प्रकारचा अशक्तपणा आलेला असतो. हा अशक्तपणा घालवण्यासाठी पूर्वजांनी केलेला हा एक रिवाज आहे. आपट्यांच्या पानांना जर आपण स्पर्श केला तर एक प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरात संचार करते. त्यामुळे आपले स्नायू बळकट होतात, आपल्या अंगात ताकद येते आणि हीच गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून पूर्वजांनी ही प्रथा कायम ठेवलेली आहे आणि याच प्रथेचे आपण आजही पालन करतो. पूर्वजांनी ज्या काही प्रथा परंपरा आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत त्यामागे काही ना काहीतरी तथ्य आहे, काही ना काहीतरी वैज्ञानिक कारण आहे. आपले पूर्वज फार हुशार होते. त्यांना अशा बऱ्याच गोष्टीचे ज्ञान होते. म्हणून त्यांनी अशा बऱ्याचशा प्रथा परंपरा आपल्या समाजामध्ये रुजवलेल्या आहेत आणि त्यांचे पालन आपण आजही करत आहोत. आपट्याचा वृक्ष हा बहुगुणी वृक्ष आहे. त्याच्या पानांचा, फुलांचा, शेंगांचा, शेंगातील बियांचा, त्याच्या लाकडाचा, खोडावरील सालीचा, त्याच्या मुळाचा, अशा प्रकारे आपट्याच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा औषधासाठी उपयोग होतो. म्हणून या वृक्षाला सुवर्ण वृक्ष, औषधीय वृक्ष असे म्हटले जाते. आपट्याच्या झाडाच्या सालीपासून दोरखंड बनवले जातात. या झाडाचे लाकूड तर फार कठीण, चिवट आणि टणक असते. शिवाय ते लाकूड टिकाऊही असते. त्यामुळे त्याच्या लाकडापासून फर्निचर, लाकडी वस्तू, खेळणी अशा प्रकारच्या निरनिराळ्या वस्तू बनवल्या जातात. आपट्याच्या झाडापासून डिंकही निघतो आणि तो अतिशय औषधी असतो. या झाडाची पाने व त्याच्या सालीपासून काढलेला रस कफ, अस्थमा व त्वचा रोगावर खूप उपयोगी आहे. आपट्याच्या कोवळ्या पानाची भाजीसुद्धा करतात. आपट्याच्या पानाच्या रसाच्या सेवनाने आपल्याला मूत्रविषयी जे विकार असतील ते सर्व नष्ट होतात. याशिवाय गंडमाळा, गालगुंड यावर सुद्धा आपट्याची पाने उपयोगी आहेत. या वृक्षाला अश्मांतक असे सुद्धा नाव आहे. कारण या वृक्षाच्या मुळा अश्म म्हणजे खडकांना फोडणाऱ्या आहेत. या मुळ्या खडकाच्या आरपार जाऊन खडकाला भुगाभुगा करतात. म्हणून त्याला अश्मांतक असे नाव पडले आहे. अश्मांतकाचा दुसरा अर्थ असा आहे, अश्म म्हणजे खडक, म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्टोन
आपल्या शरीरात होऊ न देणारा, आपल्या शरीरातील दगडांना विरघळवणारा, म्हणजे आपल्या शरीरात जे किडनी स्टोन होतात त्यांना विरघळवण्याची क्षमता या आपट्याच्या पानामध्ये आहे. आपल्या शरीरातील वेदना शमन करण्याचा फार मोठा गुण या आपट्याच्या पानामध्ये आहे. आपट्याची पाने आपल्याला फक्त दसऱ्याच दिवशी मिळतात. ही पाने आपण वाळवून घरात जर ठेवली किंवा त्याची पावडर करूनही जर घरात ठेवली तर आपल्याला ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी आपट्याची पाने आपल्याला सहज उपलब्ध होतील. आपल्या शरीरातील दुखऱ्या भागाला आपट्याची पाने थोडा वेळ बांधून बघा. तुम्ही हा प्रयोग असाच 5-6 दिवस करून बघा. तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल, कारण आपट्याची पाने ही वेदनाशामक आहेत. दसऱ्या दिवशी मिळणारी आपट्याची पाने फेकून न देता ती वर्षभर सांभाळली पाहिजेत. आपट्याच्या पानापासून आपण तेलसुद्धा तयार करू शकतो. वाटीभर तिळाच्या तेलात 10 ते 15 आपट्याची पाने चांगली उकडायची. तेल थंड झाल्यावर ज्या ठिकाणी वेदना होतात त्या ठिकाणी हे तेल चोळायचे. तुम्ही हा प्रयोग करून बघा. काही दिवसातच तुम्हाला नक्की फरक जाणवेल. दसऱ्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देण्याची प्रथा आहे. म्हणून आपण दसऱ्या दिवशी आपट्याची पाने आणतो, त्याची पूजा करतो, पानांची देवाणघेवाण करतो. परंतु तिसऱ्या दिवशी हीच पाने आपण कचरा म्हणून फेकून देतो. बाजारात, स्टेशन बाहेर भरपूर आपट्यांच्या फांद्याचे असे वाळलेले ढीग अस्ताव्यस्त पडलेले दिसून येतात आणि हे दृश्य पाहून खूप वाईट वाटते. कारण पाने देण्यासाठी झाडांच्या फांद्या अनिर्बंधपणे विचार न करता तोडल्या जातात. त्या फांद्या मोठ्या होण्यासाठी, पाने मोठी होण्यासाठी किती दिवस लागले असतील याचा विचारच कोणी करत नाही. आपल्याला आवश्यक तितकीच पाने तोडावी आणि प्रत्येक पानाचा उपयोग करावा, कारण प्रत्येक पानामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत. दसऱ्यानंतर प्रत्येकाने कमीत कमी एक तरी आपट्याचे झाड लावले पाहिजे, तरच भावी पिढीला ही झाडे मिळतील. आपट्याची झाडे आता दुर्मिळ होऊ लागली आहेत. आपल्याला आपट्याचे झाड नाही लावता आले तर दुसरे तरी कमीत कमी कोणतेही आपल्या आवडीचे एक झाड लावावे, त्याचे संगोपन करावे, त्याला मोठे करावे, अशी माझी इच्छा आहे. पूर्वी आपट्याचा वृक्ष फक्त रानामध्ये दिसायचा, पण हल्ली बरेच लोक आपल्या घराजवळ जर मोकळी जागा असेल तर तिथे सुद्धा आपट्याचा वृक्ष हा नक्कीच लावतात. आपल्या घराजवळ जर जागा नसेल तर एखाद्या उघड्या बोडक्या माळावर कुठेही हा वृक्ष लावू शकता, तरच भावी पिढीला असे दुर्मिळ होणारे वृक्ष मिळतील. आपल्या परिसरात सुद्धा एखादा वृक्ष लावू शकता. आपट्याचे झाड हा औषधीय वृक्ष आहे, म्हणून तर त्याला सुवर्णाचा दर्जा दिला आहे. आपट्याचे झाड हा औषधीय आयुर्वेदिक वृक्ष आहे, म्हणून त्याचे संगोपन करणे, त्याचे जतन करणे हे महत्त्वाचे आहे.